गेल्या महिन्यात मी कमीत कमी 10 ऑडिशन्स दिल्या असतील. एकही सिलेक्ट झालो नाही. मी इतक्या साऱ्या ऑडिशनसाठी अप्लाय केलं, एकाही ऑडिशनसाठी कॉल पण आला नाही मला. कुठे चुकतंय नक्की माझं? डायलॉग्स तर मी व्यवस्थित बोललो होतो. एकदा पण फंबल नाही केला. लाईट पण चांगला होता रूममध्ये. गणलं कुठे? अशा टाईपचे आपले स्वतःच्या मनातले इंटरनल डायलॉग्स चालू असतात. पण मग नेमकं चुकतं कुठे? का आपली ऑडिशन क्रॅक होत नाही? हे तर बघायला पाहिजे. कदाचित तुम्हाला हेही माहिती नसेल की एक कास्टिंग डिरेक्टर जेमतेम 5 ते 7 सेकंड्समध्ये हे जज करतो की ह्या पर्टिक्युलर ॲक्टरला मी पुढे पुश करायचं आहे की नाही त्या रोलसाठी. येस, फक्त 7 सेकंद. सेल्फ टेस्ट नावाचा एक नवीन प्रचलित प्रकार आहे ऑडिशनमध्ये की जेणेकरून तुम्हाला स्टुडिओमध्ये जायला लागत नाही. तुम्ही घर बसले ऑडिशन देऊ शकता. कास्टिंग डिरेक्टर किंवा त्याचा असिस्टंट तुम्हाला स्क्रिप्ट पाठवतो आणि त्यानुसार तुम्ही तुमची ऑडिशन करून द्यायची असते. पण कॅमेरा अँगल्स म्हणजे काय, कॅमेऱ्याच्या समोर कसं उभं राहायचं आहे, त्या स्क्रिप्टमध्ये नक्की कुठल्या गोष्टीवर मला स्ट्रेस द्यायचा आहे, ह्या सिंपल गोष्टी जर तुम्हाला कळल्या नाहीत तर न जाणे तुम्ही किती ऑडिशन्स देत बसाल पण तुम्हाला सक्सेस रेट हा कमीच असणार आहे. आणि हां, हेही सांगतो की जरुरी नाही की प्रत्येक ऑडिशनमध्ये तुम्हाला सक्सेस मिळालाच पाहिजे. तुम्ही कितीही चांगले अभिनेते असले तरीही. कारण तुमच्या ऑडिशनचा आणि तुमच्या क्षमतेचा काहीही संबंध नसतो. तुमचा लुक, तुमची ॲक्टिंगची क्षमता त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी किती उपयुक्त आहे, हा मेन मुद्दा असतो. त्यामुळे रिजेक्शन झालं तरी वाईट वाटून घेण्याचं पण काही कारण नसतं. एनिवे, आपण अशा आणि खूप साऱ्या गप्पा आणि प्रात्यक्षिकं करणार आहोत 5 जुलैला पुणे कोथरूडला माझ्या गेटवे टू ऑडिशन्स वर्कशॉपमध्ये. तुम्हाला जो स्क्रीनवर व्हॉट्सॲप नंबर दिसतोय त्याच्यावर जरूर एन्क्वायरी करा, रजिस्टर करा. इनफॅक्ट तुम्हाला जर काही क्वेरीज असतील, काही तुम्हाला प्रश्न असतील तर जरूर फोन करा मला त्या व्हॉट्सॲप नंबरवर. मी स्वतः फोन उचलणार आहे. ठीक आहे? भेटू लवकरच.